नमस्कार, मी वास्तुकाका. श्रावण महिना म्हटलं की महादेवाची भक्ती, सोमवारचा उपवास, अभिषेक, बेलपत्र आणि शिवामूठ हे सगळं आपल्या डोळ्यासमोर येतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? श्रावणाच्या महिन्यात पहिल्याच सोमवारी महादेवाला तांदूळाचीच शिवामूठ का अर्पण करतात? दुसऱ्या सोमवारी तिळच का अर्पण करतात? तिसऱ्या सोमवारी मूगच का अर्पण करतात? चौथा सोमवारी गहू किंवा जवस का अर्पण करतात? आणि जर पाचवा सोमवार आला तर सातू का अर्पण करतात? यामागे कोणती कथा आहे? या धार्मिक अर्थ काय आहे? आणि शिवामूठ म्हणजे फक्त धान्याची मूठ आहे की त्यामागे काही मोठा आध्यात्मिक संदेश आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळं समजून घेणार आहोत आणि शेवटी मी तुम्हाला एक अतिशय सुंदर अर्थ सांगणार आहे. शिवामूठ म्हणजे फक्त महादेवाला धान्य वाहणे नाही, तर आपल्या जीवनातील अन्न, धान्य आणि समृद्धी यातील एक हिस्सा ईश्वराला समर्पित करण्याची भावना आहे. आत्ताच्या भाषेत म्हणायचं गेलं तर रिसीव, रिस्पेक्ट आणि रिटर्न. चला तर मग आपण सुरू करूया. तुम्हाला माहीत आहे का, श्रावण महिन्यामध्ये शंकराच्या पिंडीवरती शिवामूठ का अर्पण करतात? शिवामुठीच्या व्रतकथेचा एक संदर्भ आहे. शिवामुठीशी संबंधित पारंपरिक व्रतकथेत एका स्त्रीची कथा सांगितली जाते. ती स्त्री एका राजाची नावडती सून असते. तिच्यावरती संकट असतात, पण ती श्रद्धेने शिवामुठीचं व्रत करते आणि कथेनुसार तिला नागकन्या आणि देवकन्याची मदत मिळते आणि महादेवाची भक्ती, पूजा आणि उपवास करते. तिची श्रद्धा, संयम आणि व्रत यामुळे तिच्या जीवनात परिवर्तन घडतं, अशी या व्रतकथेची धार्मिक मांडणी आहे. या कथेकडे आपण अक्षरशः चमत्कार म्हणून पाहायचे की त्यातील आध्यात्मिक संदेश घ्यायचा हे प्रत्येकाच्या श्रद्धेवर अवलंबून आहे. पण या कथेतून एक गोष्ट नक्की समोर येते. शिवामूठ म्हणजे केवळ धान्य नाही, त्यामध्ये श्रद्धा आहे, संयम आहे आणि संकल्प आहे आणि ईश्वरप्रती समर्पण आहे. आपण शिवामूठ अर्पण करताना फक्त एवढाच विचार करू नये, जसे की माझ्या इच्छा पूर्ण करा. त्याऐवजी मनामध्ये असा भाव ठेवा की महादेवा, तू मला जे काही दिलं आहेस त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. माझ्या घरामध्ये अन्न राहू दे, माझ्या कुटुंबात आरोग्य राहू दे, माझ्या मनात समाधान राहू दे, माझ्या हातून सत्कर्म घडू दे आणि सर्वात महत्त्वाचे, मला मिळालेल्या समृद्धीतून इतरांना काही देता येऊ दे. जेव्हा आपण शिवामूठ अर्पण करतो तेव्हा कृतज्ञता अर्पण करा, श्रद्धा अर्पण करा, अहंकार सोडा आणि शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. या धान्यांची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत स्वतंत्र महत्त्व आहे. पहिलं म्हणजे तांदूळ. तांदूळ म्हणजे अन्नधान्य आणि समृद्धीचा भाव. तीळ पवित्रता, दान आणि धर्मकर्माशी जोडलेला. मूग म्हणजे धान्य आणि पोषणाचा भाग असे. अन्न, श्रम आणि ग्रामीण अन्न संस्कृतीशी जोडलेले पदार्थ.